की दिनेश कार्तिक क्रिकेटरचा त्याला हे आला, व्हिडिओ कॉल आला, त्याने सगळं सांगितलं. तो 10%चा पार्टनर झाला माझ्या मुलाच्या बिझनेसमध्ये. हे सगळी मी साधना सर करते तर सगळं एक एक चांगलं घडतं. म्हणजे मला सांगायचं काय की आपण जेव्हा साधना करतो त्यावेळेला आपलेच काय, आपल्याबरोबर आपल्या फॅमिलीचे पण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात. नमस्कार, मी अंजना आणि आज माझी 3rd डिग्री कंप्लीट झाली. मी आता रेकी मास्टर झाले आहे आणि माझा खूप छान एक्सपिरियन्स आहे रेकीच्या बाबतीत. आणि माझं मत असं आहे की फर्स्ट मत माझं हे आहे की कोणीही यूट्यूब बघून काही शिकायला जाऊ नका. आपले सर खूप छान एक्सप्लेन करतात आणि असं एक्सप्लेन करतात की आपल्याला प्रत्येकाला ते माइंडमध्ये आणि मनामध्ये ते सरांचं बोलणं पक्कं बसतं. त्याच्यामुळे प्लीज कोणी यूट्यूब बघून शिकायला जाऊ नका, हे माझं फर्स्ट मत आहे. आणि दुसरी गोष्ट, रेकीने स्वतः मला खूप बदललं सर. मी स्ट्रॉंग होते तर स्ट्रॉंग आहेच, पण आपली बोलण्याची एक टोन असतो ना, तो टोन बदलला माझा. म्हणजे लास्ट टाइम मी बोलले होते की थोडी रावडी लँग्वेज होती, ती चेंज झाली माझी आणि खूप सॉफ्ट लँग्वेज आली. आणि सर मी ज्या फर्स्ट डिग्री घेऊन गेल्यापासून आधी मी खूप विचार खूप करायचे, पण सर सगळे इकडची एनर्जी तशी आहे की ऑटोमॅटिकली ते सगळे विचार थांबून गेले. देवाचा जप हे करत होती मी, खूप वर्षापासून करते, देवाचा जप करते, माळ जप करते, पण त्याच्यामध्ये एवढा मला एक्सपिरियन्स अद्भुत आला नाही. तो मी ही साधना करत असताना मला एक्सपिरियन्स आला. मी साधना करत असताना महादेव बसलेत. आत्ताही बोलताना सर माझ्या हातात असा घाम फुटला, डोळ्यात पाणी येतं आणि हात थंड झालेत. आणि मी अशी बसले तर त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला. हे मी अनुभव केलंय, हे दिसलं मला सर. मी सर ती साधना तेव्हा सोडली नाही आणि डोळे उघडले नाही, जसे तुम्ही आम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे. सर मी सुरुवातीला ज्या वेळेला, म्हणजे मी सांगू का सर, मी म्हणजे काय इच्छा सर ना, एक मला मोठं घर हे करायचं, मुलं आहेत, फॅमिली वाढणार, त्यासाठी एक मोठं घर मला लागणार आहे. हे मी फक्त तेवढंच, मला घर मोठं घ्यायचं ह्या इच्छासाठी बसले. आणि लिटरली सर फर्स्ट ह्याला मी जेव्हा बसले तर त्या रात्री मी साधना करत असताना एक स्त्री, खूप असे दागिने तिने घातलेले आणि कलश घेऊन ती उंबर ओलांडते हे दिसलं सर मला. आणि सर जो मी बिझनेस आपल्या रेकीच्या इथे यायच्या आधी सुरू केला होता, तर ती पाकळी सर मी लॉकरमध्ये ठेवल्याच्या 24 तासाच्या आत मला सर एक चांगली गुड न्यूज मिळाली. या एवढ्या दिवसाच्या, आता त्या तारखेपासून ते आजची 28 तारीख तिथपर्यंत सर मला खरंच माझ्या बिझनेसचे डे बाय डेज मला खूप चांगले न्यूज मिळत आहेत. माझा ग्रोथ होतोय सर. जे की मी हे क्लिअर करेन की मी आधी पण जॉब करत होती तेव्हा नाही मिळाले मला, पण या साधनेमध्ये मला दिसला सर. रोज सरांना ऑडिओ पाठवताना सरांचे धन्यवाद बोलते मी सरांना की आज तुम्ही आम्हाला ही दीक्षा दिलीत. थँक्यू सर तुम्हाला एकदा खूप. आत्ताही मी हे जे अनुभव आता सांगितला ना, हे खूप लिमिटेड आणि कमी आहेत बरं का, पण डेली मला खूप छान अनुभव येतात. आणि सर मी तुम्हाला म्हटलं ना की मला सर, माझं खूप रोड साईडला घर आहे सर, ट्रॅफिकचा चालू असेल पण सर त्याचा मला काहीच फरक पडत नाही. माझी चालू राहते ती साधना, मला त्याचा आवाज काहीच येत नाही, कारण मी त्या ह्याच्यात असते, तेवढ्या डीप मध्ये असते मी सर. आणि सर ती साधना केल्यानंतर जे एक मानसिक समाधान जे मिळतं ना, ते नाही सर कुठे मिळत. आणि लास्ट टाइम जे मी मनी रेकी शिकून गेले, मला इथनं शिकून, ती मनी रेकी शिकून मला घरी जायला रात्रीचे 11 वाजले, पण विदिन 24 आवर्स संध्याकाळी माझ्या घरात मनी आली मनी. एवढ्या त्या रेकीची, एवढं त्या मनीची पॉवर आहे ती समोर. आता मी ज्या बिझनेससाठी मी 2-2, 3-3 महिन्यापूर्वी जे कॉल केले होते ना, ते सर कॉल यायला लागले मला आता
की मॅडम आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं, तुम्ही सांगा, तुम्ही गायडन्स करा आम्हाला की आम्ही कसं करू, आपण मिळून काम करू, आम्ही तुमच्यासोबत काम करतो. हे समोरून कॉल आले सर मला. खूप ग्रेट आहे सर, खूप ग्रेट आहे रेकी. आणि सर तुम्हीसुद्धा ग्रेट मॅडम, तुम्ही ग्रेट. आणि सर खूप हसत सगळं सॉल्व करते मी, टेन्शन नाही घेत पहिल्यासारखं. खूप हसत सगळं सॉल्व करते मी. आणि सर रेकी शिकल्याने ऑटोमॅटिकली सगळं स्मूथली होतं सॉल्व. आत्ताही मी इथे बसली आहे तर माझ्या मुलाचा मला तेच फोन आला, मला तो सांगितलं त्याने की दिनेश कार्तिक क्रिकेटरचा त्याला हे आला, व्हिडिओ कॉल आला, त्याने सगळं सांगितलं. तो 10%चा पार्टनर झाला माझ्या मुलाच्या बिझनेसमध्ये. हे सगळे मी साधना सर करते तर सगळं एक एक चांगलं घडतं. म्हणजे मला सांगायचं काय की आपण जेव्हा साधना करतो त्यावेळेला आपलेच काय, आपल्याबरोबर आपल्या फॅमिलीचे पण सगळे प्रॉब्लेम सॉल्व होत जातात. पण छान बरे की खूप आपल्याला खरंच एनर्जी आहे ती जी आपल्याला साथ देते, आपल्याला सपोर्ट करते. जे आपण विचार करतो त्या विचाराला आपल्याला ते सपोर्ट करते आणि ते होतं सर सगळं. खरंच रेकीमध्ये खूप ताकद आहे सर. खूप छान, मी खूप हॅपी आहे सर. मी हे जे इथे येते ना सर, ते मी वाट बघत असते सर इथे येण्याची. आणि तब्येतीचं सांगायला हे झालं तर सर मला थोडंसं घरी आपण जेव्हा क्लिनिंग करतो, मला डस्ट ॲलर्जी आहे मला, आणि मला सर मास्क वगैरे लावून करावं लागायचं. तेवढं करूनसुद्धा सर मला त्या डस्टचा प्रॉब्लेम होऊन मला ब्रिदिंगला प्रॉब्लेम व्हायचा, संध्याकाळीच लगेच इव्हनिंगला प्रॉब्लेम व्हायचा. पण जसजसं मी रेकी शिकले, मी करते, रोजची साधना करते, त्याच्यानेच मी आजही क्लिनिंगचं काम करते पण मला डस्टचा काहीही प्रॉब्लेम होत नाही, ब्रिदिंगचा काही प्रॉब्लेम होत नाही मला. ते क्युअर झालं सर माझं. आणि दुसरं सर माझं झोप कमी होण्याने, ऑब्व्हियसली थोडंसं बिझनेस, थोडं रात्री उशिरा झोपणं, सकाळी लवकर उठणं, याच्याने जी झोपेचा पिरियड तो कमी होऊन जातो. ते गेले कित्येक वर्षापासून कमी पिरियड असल्यामुळे मला ना वर्टिगोची चक्कर यायची मला. तर ते मी रेकीची साधना करायला लागल्यापासून तो सुद्धा माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. मी काही डॉक्टरांकडे जात नाही, औषध घेत नाही आणि आराम पण करायची गरज नाही. आणि मेन म्हणजे माझं ते झोपणं, जे त्याच्यासाठी मला झोपायला यायचं तेही बंद झालं. हे म्हणजे तब्येतीचे मेन प्रॉब्लेम सर सॉल्व झाले. आणि माझ्या सर पोटऱ्या दुखायच्या, जास्त दगदग हे ते केल्याने माझ्या पोटऱ्या दुखायच्या, ते सुद्धा माझ्या बंद झाल्या सर. हे मी एक स्पेशल सांगेन की माझे स्वतःचे, मी स्वतःला रेकी देऊन मी माझ्या तब्येतीचे प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व केले. खूप बरं वाटतंय सर, खूप फ्रेश वाटतं सर, खूप एनर्जेटिक फील होतं. आणि साधना सर केल्यानंतर पण सुद्धा एवढी डीप साधना होती ना, डोळे एकदम घट्ट बंद, त्या साधनेतनं बाहेर यावं असं नाही वाटत सर. असं वाटतं नाही, ती साधना तशीच चालू राहावी, त्याच साधनेत कित्येक वेळ बसावं असं वाटतं सर. आणि सर मी खूप शिकले सर, इकडे येऊन मी खूप शिकले. मला रेकीने खूप काही दिलं आहे, खूप दिलं आहे. मी प्रत्येकाला सांगेन ओरली माझा एक्सपिरियन्स. आता उद्याच मी माझ्या ग्रुपवरती टाकणार की मी आज मला जे सर्टिफिकेट मिळालं आहे ते मी ग्रुपवर टाकणार की मी आता रेकी मास्टर झाले म्हणून. आणि मी सर प्रत्येकाला पर्सनली बसून सांगणार की माझा एक्सपिरियन्स काय, जे की खूप छान शिकवलं होतं आम्हाला. आमचे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केलेत सर. खूप छान सर, खूप खूप तुम्हाला धन्यवाद. मी डेली आपला जो ऑडिओ पाठवायचा असतो ना, त्या सरांना मी डेली थँक्स, धन्यवाद बोलल्याशिवाय मी त्या ऑडिओचं एंडिंग करत नाही. डेली सरांना धन्यवाद बोलणार आणि मग माझा एंडिंग असतो तो. अगेन सर तुम्हाला खूप धन्यवाद. मॅम तुम्हाला थँक्यू.